ॐ सहनाववतु सहनौ पुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम्। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम।
राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम 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 जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम 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 जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराची भागवता आणिले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. आता राऊतजी ओंकार साधना आणि प्राणायाम साधना घेतील. महेश, आवाज येतोय ना? नमस्कार. आपण आता ओंकार साधना आणि प्राणायामाचा अभ्यास करणार आहोत. सुरुवात आपण प्राणाकर्षण क्रियेने करतोय. जिथं आपण बसला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. जर खाली बसला असाल तर खुर्चीत बसला, खाली बसला तर क्रॉस लेग, खुर्चीत बसलेला असाल तर ताठ बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. आपण सुरुवात प्राणायामाने करतोय. मी जसं जसं इन्स्ट्रक्शन देईल त्याप्रमाणे फॉलो करा. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट. Exhale. Hold breath. Baह्य कुंभक. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Deep breathe in Purak. Hold breath Antakumbhak. Hold 1, 2, 3. Slow breathe out Rechak.
एक राऊंड झालाय, आपण आणखीन 2 राऊंड करणार आहोत. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट. एक्झेल, होल्ड ब्रेथ, बाह्य कुंभक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Deep breathe in, पूरक. Hold breath, hold, अंतर्कुंभक. 1 2 3. Slow breathe out, रेचक. Round. Exhale, अर्धपूरक. Stop, exhale. Hold breath, बाह्य कुंभक. Hold 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Deep breathe in, पूरक. Hold breath, अंतकुंभक. Hold 1 2 3. Slow breathe out, रेचक. प्राणायामचा अभ्यास झालेला आहे. आपण आता ओंकार साधनेचा अभ्यास करणार आहोत. आपण 5 ओंकार करणार आहोत. सुरुवातीला 3 ओंकार, त्याच्यानंतर 1 मिनिटाचं ध्यान आणि नंतर 2 ओंकार. ओंकार आपला जेवढा श्वास आहे त्या श्वासाच्या अर्ध्या श्वासामध्ये उ म्हणायचं आहे आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्त केलेला कधीही चांगला. ओंकार हा घंटानादासारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड आणि सतत असावा आणि शंखनाद सारखा गंभीर असावा. एक्झेल, घर्षणयुक्त पूरक. नमस्कार. आय थिंक राऊतजी नाही, एक्झिट झालेत मला वाटतं.
फोन करून बघूया आपण, त्यांना कदाचित कळलं नसेल. आपण पुढे चालूया आधी. ठीक. जय जय रघुवीर समर्थ. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेब आपल्याला गिरीशजींना वंदन करतो, आपल्या सर्वांना वंदन करतो. आणि काल डॉक्टर काकांचा वाढदिवस झाला, आपण त्याचे फोटो बघितले असाल दासबोध अभ्यास वर्गाच्या ग्रुपवरती. या निमित्ताने त्यांना दीर्घायुष्य चिंततो. आणि 2008 या वर्षी समर्थांची जेव्हा चतुशताब्दी साजरी केली होती, 400 वर्ष समर्थांच्या जन्माला पूर्ण झाली, त्या निमित्ताने दासबोध अभ्यास वर्गाने एक स्मरणिका प्रकाशित केली होती. त्याचं नाव श्री समर्थ सुमनहार असं होतं. आणि आपल्या दासबोध अभ्यास वर्गातल्या साधकांनी त्यामध्ये लेख लिहिले होते. त्या ग्रंथाच्या मागे मलपृष्ठावरती काकांची एक कविता आहे. आणि ती कविता या 21व्या श्लोकाला थोडीशी जुळणारी आहे. कारण असं की मना वासना चुकवी येर झारा हा आपला श्लोक आहे. आणि वासनेचे आपण जे प्रकार बघतोय 7, त्यातला चौथा प्रकार हा, तिसरा प्रकार हा आशा. या आशा या विषयावरती ही परमपूज्य डॉक्टर काकांची कविता आहे. आणि ती मी इथे वाचतो. ही कविता जी आहे ही खरोखर मोरोपंतांच्या आर्या ज्या आहेत त्याप्रमाणे, म्हणजे आर्या वृत्तात ती छंदोबद्ध करता येईल अशी आहे. मी आपल्या साध्या याच्यातच स्वरूपात ती वाचून दाखवतो, पण अतिशय सुंदर कविता आहे. आशा नदी हे त्या कवितेचं नाव आहे. आणि नदीचं रूपक वापरून त्यांनी आशा या विषयाबद्दल वर्णन केलेलं आहे. ते काव्य असं आहे. आशा नाम नदी सदा बहुजळा फुलवी जगाचा मळा नाना जीव तयास लावूनी लळा घाली किती गोंधळा आशेने दिधले कधी न चपुरे भरते न भरते सरे दैवाने दिधले जरी किती उरे भरती कुणी मत्सरे आशेचे विष भराभर किती चढे काही न दिसते पुढे किंचित न्यून दिसे तरी मन कुढे पुढती तनुचे मढे आशा लावी पिसे दुजे नच दिसे ती एक चित्ती वसे ध्यानी ठेवीतसे तरीही ती रुसे मूढास फसवीतसे ज्ञानोबा तुकया पदास भिजवी प्रसन्न इंद्रायणी आशेची सरिता तिथे मिळवी मोक्षाप्रती जाझणी. आपली सगळी आशा ही ती विसर्जित करावी आणि मोक्षाकडे जावं हे सांगणारी कविता. आणि मधल्या आधीच्या 4 कडव्यांमध्ये त्यांनी सुंदर वर्णन केलं की त्यांनी काय काय होतं, जगाला ती कशी नाचवते. या दृष्टीने ते वर्णन आहे. काकांच्या कालच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला असं वाटलं, आणि आपल्या विषयाला संयुक्तिक असल्यामुळे मला ती इथे सांगावीशी वाटली. आपल्यापैकी कोणी तो अंक बघितला नसेल, तो ग्रंथ तुम्ही आपल्याला इथे दाखवतो, फक्त आपल्या लक्षात येईल की हा समर्थ सुमनहार नावाचा छोटासा ग्रंथ. आणि मागेही परमपूज्य डॉक्टर काकांनी लिहिलेली कविता ही आपण छापली होती. असो, आपल्या श्लोकाकडे आता आपण येऊया. की सगळेजण श्लोक एकत्र म्हणूया आणि मग नंतर मी त्याबद्दल काही विचार मांडतो. मना वासना चुकविये झारा मना कामना सांडिरे द्रव्यदारा मना यातना थोर हे गर्भवासी मना सज्जना भेटवीरा घवासी. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. मना वासना चुकवी येर झारा या वासनेची ही 7 रूपे चढत्या क्रमाने. सुरुवातीला वासना, नंतर मग कामना,
तिसरी येते ती आशा, चौथी स्पृहा, नंतर पाचवी येते ती अपेक्षा, सहावी येते ती तृष्णा आणि सातवी याचना. म्हणजे मग त्या आशेपोटी माणूस त्या याचनेपर्यंत जाऊन पोहोचतो. तर स्पृहा म्हणजे काय, तर हे माझ्याजवळ असावं, स्पृहणीय म्हणतो आपण, म्हणजे माझी वासना तृप्त व्हावी असं मला वाटतं, त्याची एक समर्पकता सादर करणं हा स्पृहेमध्ये विचार असतो. आणि स्पृहा याचा अर्थ की हे मला आवश्यक आहे, ही गोष्ट मला आवश्यक आहेच आहे, याला स्पृहा म्हटलाय. हा विचार आपण बघितला होता. काशीला एक संन्यासी राहायचे, झोपडीत राहायचे आणि खरे संन्यासी होते. जवळ काही नाही, फक्त एक लंगोटी आणि बाहेर जायला साधी स्वच्छ अशी लुंगी, असे राहायचे. थंडी फार पडली तर एखादी घोंगडी आणि निजायला दर्भाचं आसन म्हणजे दर्भाची चटाई, असे राहणारे. खूप त्यांचे शिष्य झाले, दर्शनाला यायचे, सगळ्यांना आशीर्वाद द्यायचे आणि असं कल्याण व्हावं तसं कल्याण व्हावं हे सांगायचे. म्हणजे लोकांना त्यांच्याविषयी खूप आदर वाटायचा. आणि आयुष्यात त्यांनी कधी चप्पल वापरली नाही. काय माणसं होती की डोंगरे महाराजांचं सुद्धा असंच होतं की कधी आयुष्यात त्यांनी चप्पल वापरली नाही. कपड्याचे सुद्धा केवळ 2च जोड, एकानी नाही दोघांनी, नवरा बायकोंनी. आमच्या वाड्यात राहणारा एक टोप्यांचा व्यापारी मी पाहिला आहे, आयुष्यभर पायात चप्पल नाही. टोप्यांचा होलसेल व्यापारी, म्हणजे श्रीमंत असेल बघा तुम्ही, पण आयुष्यात त्यांनी पायात चप्पल घातली नाही. आणि रात्री दुकानं बंद झाली की नाशकातल्या सर्व देवळांचं दर्शन घेऊन रात्री 11, 11:30 वाजता घरी येणार. मग ते काळारामाचं मंदिर, देवीचं मंदिर, कपालेश्वर महादेव, सोन्या मारुती, मुरलीधर सगळ्यांच, आणि त्यानंतर जेवण. आणि प्रदोष असेल तर विचारूच नका, कारण येऊन नंतर आंघोळ करायची आणि मग त्याच्यानंतर मग प्रसाद स्वरूपात भोजन घ्यायचं. त्याची बायको या गोष्टीवर किती वैतागायची. आणि हे अखेरपर्यंत घरात जरी कार्य जरी असलं तरी त्यांनी कधी चप्पल वापरली नाही. ते परवा पद्मश्री पुरस्कार घ्यायला दक्षिणेतले एक जण आले होते, त्यांच्या पायात चप्पल नव्हती. आणि आमच्याकडे चप्पल ठेवायला कपाट पुरत नाही म्हणून जास्तीच्या बॅगेत ठेवल्या जातात. बाहेरचे वेगळे, घरातले वेगळे, लोकांनी मारलेले वेगळे. असो, त्यातला स्तुतीचा निंदेचा भाग सोडून द्या. मी उपरोधिकपणाने सांगितलं असं नाही, पण कितीतरी असतं की फार सुंदर कबीरांचा दोहा आहे की कबीर म्हणतात की कोई चले हाती घोडा पालखी मंगाई के, कोई चले हाती घोडा पालखी मंगाई के, साधू चले नंगे पाव चिटिया बचाई के. आपल्याला आपल्याजवळ काही आहे याची आपल्याला मस्ती असते आणि साधूंना आपल्याजवळ काही नाही याची मस्ती असते. अवलंबूनच नाही. असा तो एक साधू होता काशीतला. आणि त्याच्या खेडेगावातल्या एका शिष्याने त्या काशीत राहणाऱ्या संन्याशाला त्यांना हरण्याच्या कातड्यांचे जोडे आणून दिले. आता कुठेतरी हरिण मरून पडलं होतं, त्याचं मांस हे कोल्या कुत्रांनी खाऊन टाकलेलं असं ते कातड तसंच पडलेलं होतं. ते कातड यांनी घरी आणलं, ते स्वच्छ धुतलं, रापवलं, त्याचे जोडे तयार केले. त्यांना माहिती आहे की आपले गुरुजी हे जोडे घालत नाही, पण त्याने मुद्दाम का आणले की एकदा घाला, 1 मिनिट घाला, आणि जसं भरतानी रामाला पादुका दिल्या तशा मला या तुम्ही द्याव्यात आणि त्या मी घरामध्ये ठेवीन. म्हणून त्या शिष्याने त्या हरणाच्या कातड्याचे जोडे तिथे आणून दिले आणि म्हणाले की महाराज की एक मिनिट पाय वरती करा, 1 मिनिट स्पर्श करा त्याला. ते म्हणाले नको रे, मला नाही वाटत, असं मनातून नाही वाटत, कशाला तू मला त्यात पाडतोस. तो रडायला लागला. त्याच्या भावनेकरता म्हणाले ठीक आहे तिथे ठेव. आणि समोर असं ती जी झोपडी होती, त्या झोपडीचे जे बांबू होते, त्या बांबूला दोरीने ते जोडे त्या शिष्याने अडकवले. तुमच्या सवडीने कधी 1-2 महिन्यात, वर्षांनी कधी तुम्हाला वाटेल तेव्हा ते सोडा, ते खाली घ्या आणि पायात घाला आणि मग मला प्रसाद म्हणून ते आपण द्या, अशी त्याने प्रार्थना केली. आशेवरती होता तो त्या. अहो, त्या साधूने 3-4 वर्ष ते तसेच ठेवले आणि त्यांच्या लक्षातच आलं नाही की आपल्याला हे करायचंय. आता शिष्यासाठी का होईना 1 मिनिट चप्पल घालण्याचं कर्म करायचं होतं, हे ते विसरून गेले. आणि 2-4 वर्षानंतर ते शरीर त्यांचं थकलं, आजारी पडले, त्यांनी अंथरूण धरलं, अंथरुणाला खिळले. शिष्य सेवा करायचे, दूध,
असं काही भरवायचे. तिथेच ते राहायचे आणि सतत ब्रह्मचिंतन करायचे. आणि लोकांना कळलं की आता यांचा मृत्यू जवळ आलेला आहे, देह टाकणार आहेत. हे दर्शनाला यायला लागले लोक, आशीर्वाद द्यायचे सर्वांना, तुमचं सगळं चांगलं होऊ दे, कल्याण होऊ दे, सर्वे सुखिनः सन्तु असा आशीर्वाद द्यायचे. एक दिवस त्या काशीतल्या एका वारांगणेला, वेश्येला समजलं की अमके अमके साधू, इथून बऱ्याचदा त्यांना मी नदीवर स्नानाला जाताना मी त्यांचं दर्शन घेतलंय आणि खरंच त्यांचं तपस्वी जीवन आहे, तपश्चर्येने युक्त असं जीवन, आपण त्यांच्या दर्शनाला जाऊया. म्हणून ती वारांगणा, ती वेश्या, लोकांच्या वाईट वासना तृप्त करणारी आणि त्यांच्याकडून धन घेणारी, त्यावर जगणारी ती वेश्या दर्शनाला आली. तिनं त्या शिष्यांना विनंती केली की मी जाऊन त्यांच्याकडे लांबून त्यांचं दर्शन घेतलं तर चालेल का? त्यांनी आज जाऊन विचारलं साधूला की एक वेश्या दर्शनाला आली आहे, येऊ दे का? ते म्हणाले येऊ दे. म्हणाले संतांना सगळेच सारखे असतात, राजा असो गरीब असो, दोन्ही सारखेच, दोघांसाठी काही वेगळं असं काही नाही, सगळ्यांना सारखे, आणि संत सगळ्यांचेच असतात, येऊ दे. ती जवळ आली आणि नमस्कार केला आणि विचारलं मी काही बोललो तर चालेल का, असं म्हणाले. ते साधू म्हणाले बोला महाराज, खूप महान आहात आपण, मला आशीर्वाद द्या. नमस्कार लांबूनच करते मी, आपल्याला स्पर्श नाही करत, पण एक विनंती करू का? म्हणाली. संन्यासी म्हणाले करा. त्यामुळे उद्या संध्याकाळी तुमचा, म्हणजे या शरीरातलं आपलं जे चैतन्य आहे ते आपल्याला सोडून जाणार आहे आणि शेवटची वेळ सांभाळा, एवढंच सांगायला मी आली आहे. तिच्याकडे काही सिद्धी होत्या, जरी वारांगणा असली तरी महान होती. शेवटची वेळ सांभाळा एवढंच सांगायला आली आहे बरं मी, असं म्हणाली. इतकं म्हणाली, नमस्कार केला आणि निघून गेली. तर या साधूला, या संन्याशाला राग आला. अरे, आपलं अपवित्र शरीर ही लोकांना स्पर्शाला देणारी आणि त्यांच्या वासना पूर्ण करायला त्याचा वापर करणारी, त्यातून धन मिळवणारी ही वेश्या, हिनं मला अक्कल शिकवावी का? मी आयुष्यभर पवित्रतेने वागलोय, हे काय बरोबर आहे का? तिचा मुद्दा जरी बरोबर तरी तिनं मला हे सांगणं हे बरोबर नाही. एक अर्धा मिनिट, 1 मिनिट त्यांना राग आला, 1च मिनिट, आणि तो विषय संपला आणि त्यांनी तो राग काढून टाकला. तिचा विचार मी कशाला करू? ती तिच्या लायकीने वागली, मी कशाला तिचा विचार करावा? मनातल्या मनात सगळं हे सगळं त्यांचं चाललं होतं. आणि खरंच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी देह टाकायची वेळ आली, योग्य असा मुहूर्त, आणि देह टाकणार या क्षणाला त्यांचं लक्ष त्या समोर बांधलेल्या असलेल्या चपलांकडे गेलं. हरणांच्या कातडीपासून बनवलेल्या त्या चपलांकडे गेलं आणि नेमकं मनात आलं की मला स्वतःला या नकोच होत्या, पण शिष्याचा भाव जो मी सांभाळायला पाहिजे होता तो राहिलाच. चप्पल घालायच्या राहिल्या, 1 मिनिट मला चप्पल घालायच्या होत्या, त्या राहून गेल्या. आणि हा विचार यायला आणि प्राणोत्क्रमण व्हायला हा एकच क्षण, किती सावध राहायला पाहिजे अशी ही कथा आहे. आणि पुढचा जन्म हा चांभाराच्या घरी झाला. म्हणजे मरण्याचा जो शेवटचा क्षण असतो तो पुढच्या जन्मासाठी कारणीभूत होणारा क्षण असतो. आणि मरण्याचा शेवटचा क्षण आयुष्यभर जे केलं, प्रॉबेबली जास्त करून ते आठवण्याचा असतो. पण तरी सुद्धा एखादी गोष्ट मी फार प्रामाणिक आहे याचा सुद्धा त्रास होऊ शकतो. स्वतः करता काहीच नव्हतं त्यांना, पण त्या चपलेमध्ये क्षणभर वासना गेली. देह पडल्यानंतर 1 वर्षात त्याच गावात त्यांचा जन्म झाला. आणि असं म्हणतात की मृत्यूनंतर का 1 वर्ष लागतं पुन्हा जन्मासाठी. आणि ती गरुड पुराणाने 26 स्टेशन्स दिली आहेत, मागे आपण याचा उल्लेख केला होता. आणि 1 वर्षाने त्याच गावात काशीतल्या एका चांभाराच्या घरी, त्या काळात त्या अशा गल्ल्या असायच्या, एखाद्या गल्लीत फक्त चांभारांचीच घरं असायची, एखाद्या गल्लीत फक्त कुंभारांची घरं, एखाद्या गल्लीत फक्त बुरुड लोकांची घरं, लोणार, तांबट असे हे 18 पगड व्यवसायाची ही जी लोक तिथे राहायची. ब्राह्मणांची एक वेगळी गल्ली, कासारांची वेगळी गल्ली. टाउन प्लॅनिंगची ती व्यवस्था असेल, म्हणजे कॉस्मोपॉलिटिन, म्हणजे इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे, मग घोटाळा होतो सगळा. तो असो, तर त्या गल्लीत त्यांचा जन्म झाला 1 वर्षाने. आणि ते पोरग जन्माला आल्यापासून अखंड रडतंय. ते क्रिकेटमध्ये असतात नर्वस 99 वर आउट झालं की फार वाईट वाटतं, असं त्याला इतकं वाईट वाटलंय. संन्याशी होता तो गेल्या जन्मीचा, अत्यंत अधिकारी पुरुष होता. थोडं शेवटचा क्षण सांभाळता आला असता, म्हणजे अंते नारायण स्मृती हे जर का सांभाळलं असतं तर त्याचं काम झालं असतं.
पण थोडक्यात गेली माझी आत्मसाक्षात्काराची संधी, असं म्हणत ते बाळ रडतंय. 15 दिवस बाळ रडतंय, खरडून खरडून रडतंय. आई वडील वैतागले, तो कोण सांभाळणार यांना, कारण असं जर अखंड बाळ रडायला लागलं तर कशी परिस्थिती होईल. आणि संपूर्ण काशीत बातमी पसरली की चांभाराच्या घरी जन्माला आलेलं पोरग हे रडतंय. आणि या वेश्येच्या वारांगणेच्या कानावरती गेलं. ती निघाली, तिच्या लक्षात आलं की काय प्रकरण आहे. साक्षात्कारी होती ती, वारांगणेचं काम करणारी सुद्धा साक्षात्कारी होती. म्हणजे तुकाराम महाराजांचा तो एक अभंग आहे की तुका म्हणे असो भलतीये व्यापारी, लक्ष सर्वेश्वरी चुको निधी. तर ज्याचं लक्ष परमात्माकडे असतं त्याचा देह हे कुठलंही काम करू दे, त्याचा देह हे कुठलंही काम करू दे, तो पवित्र मानलेला आहे. आणि आपल्याला ते एक भक्तिगीत माहिती आहे संत गोरा कुंभाराच्या तोंडी की तुझे रूप चित्ती लाहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम. आणि गुरुचरित्रात तर अशा अनेक कथा येतात म्हणे वारांगणेच्या. तर ही तिथं गेली आणि लोकांना तिने प्रश्न विचारला की मी आत गेले तर चालेल का. ते म्हणाले, लोकांनी हटकलं तिला. असं चालणार नाही, असो आम्ही चांभार जातीतले, पण आमच्याकडे सुद्धा चारित्र्याला किंमत आहे, आत प्रवेश नाही म्हणाले. ती म्हणाली त्या बाळाच्या आई वडिलांना निदान सांगा तरी की ते बाळ जे रडतंय त्याच्या आई वडिलांना सांगा, त्याच्यासाठी मी औषध घेऊन आले आहे. मी वारांगणा असले तरी मी त्याचं औषध देऊन त्याला शांत करू शकते. अहो ते इतके वैतागले होते की कुठून तरी औषध येऊ द्या आणि हे शांत होऊ द्या, येऊ द्या एकदाच आतमध्ये तिला. आणि ती आतमध्ये झोपडीत गेली त्यांच्या. आणि ती म्हणाली की बाळाला केवळ 1 मिनिट माझ्या मांडीवरती द्या म्हणाली. आणि जन्माला आलेलं ते 15 दिवसाचं बाळ तिने आपल्या मांडीवरती घेतलं. आता 15 दिवसाच्या बाळाला काही शब्दसिद्धी नसते, त्याला काही बोलता येत नाही आणि बोललेलं कळतही नाही. हिने काय केलं, फक्त इकडून तिकडे आपण ती इंटरनेटवरती फाईल ट्रान्सफर करतो तसं फक्त अर्थ पाठवला, शब्द नाही पाठवले. आपल्याला शब्द ऐकल्यानंतर त्याचा अर्थ कळतो, कदाचित शब्द ऐकल्यानंतर सुद्धा अर्थ कळत नाही. आता कर्दम हा शब्द उच्चारला म्हणजे काय नाही कळला, त्याचं कारण आपल्याला संस्कृत मधला अर्थ माहिती नाही, त्याला फक्त कर्दम हा शब्द ऐकू आला. म्हणजे शब्दाने सुद्धा काही वेळा अर्थ कळत नाही. याचा सरळ अर्थ असा की शब्दाच्या द्वारे अर्थ कळतो, हा आपला एक गैरसमज आहे आणि त्या गैरसमजातच आपण जगत असतो. म्हणजे शब्दांच्या पलीकडे अर्थ असतो. ते आपण भावगीत ऐकलं असेल की शब्द वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले. तर तसं हिने फक्त ती ट्रान्सफर केली फाईल त्या बाळामध्ये आणि ती एकच वाक्य बोलली की आता रडण्यात वेळ घालवू नको, गेल्या जन्मी मी तुला सांगायला आले होते ती शेवटची वेळ सांभाळ. पण माझ्या या जन्मीच्या देहाच्या व्यापाराचा विचार करून माझ्या वाणीतून आलेल्या उपदेशाची तू उपेक्षा केली आणि म्हणून तुझा जन्म पुन्हा झालेला आहे. आता तरी विचार कर आणि रडण्यात वेळ नको घालवायला. इथून पुढचा सगळा वेळ सार्थकी लाव. आणि एका क्षणात ते बाळ शांत झालं. आणि हा पुढे झाला रोहिदास चांभार. आपण ही कथा डॉक्टर साहेबांकडनं ऐकलेली आहे 2-3 वेळा तरी, पण पुन्हा या आशेच्या स्पृहेच्या दृष्टीने सांगावीशी वाटली. हा पुढे झाला रोहिदास चांभार. आणि रोहिदास चांभार हे जन्मताच अधिकारी होते. त्या लोकांनी, आई वडिलांनी, आजी आजोबांनी, आजूबाजूच्या लोकांनी तुम्ही काय सांगितलं त्याला म्हणून तो शांत झाला असं त्या वारांगणेला विचारलं. ती म्हणाली की तुम्हाला कळायला हे 50 जन्म लागतील अजून. निघून गेली ती. सांगायचं कारण काय, तर ती स्पृहा की साठवलेल्या वस्तूंमध्ये इतकं चित्त अडकतं, म्हणून वासनेचं हे 4थं स्वरूप आहे स्पृहा. पहिली कामना, दुसरी वासना. त्यात आपण 2 प्रकार बघितले, एक शास्त्र वासना आणि विषय वासना. तिसरी ही आशा, 4थी स्पृहा. त्यानंतर 5वा स्तर जो येतो तो येतो अपेक्षा. आणि 6वा स्तर जो त्याचा येतो तो येतो तृष्णा. आणि नंतर येते ती याचना. तर या 3 अपेक्षा, तृष्णा आणि याचना याचा विचार आपण पुढच्या सत्रात करूया. इथं मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. भगवद्गीता अध्याय 8 श्लोक 20, 21, 22 असे 3
8व्या अध्यायातले श्लोक, त्यांच्या खालच्या ओव्या यांचं वाचन आणि मग त्या श्लोक आणि ओव्यांच्या अर्थाचं वाचन आपण करणार आहोत. श्लोक 20 आहे, त्याच्या खाली ओव्या आहेत 170 पासून 203 पर्यंत, नाही 178 पर्यंत, आणि मग 21, 22 हे 2 श्लोक सलग आहेत. त्यानंतर त्यांच्या खाली ओव्या आहेत 179 पासून ते 203 पर्यंत. त्यामुळे तशा पद्धतीने आपण वाचन करू. जय जय रघुवीर समर्थ. परस्तस्मात् भावोऽन्यो मुक्तो व्यक्तत्वात् सनातनः यः सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति तेथ समविषम न दिसे काही म्हणोनी भूते हे भाष नाही जेवी दूधची जहालिया दही नामरूप जाय तेवी आकार लोपार सरिसे जगाचे जगपण भ्रंशे परी जेथे झाले ते जैसे तैसेची असे तै तया नाव सहज अव्यक्त आणि आकारावेळी तेची व्यक्त हे एकास्तव एक सूचित एरवी दोन्ही नाही जैसे आटलिया रूपे आटले पण ते खोटी म्हणिपे उडती तो घनाकारू हारपे जे वेळी अलंकार होती ये दोन्ही तैसी होणी एकी साक्षीभूत सुवर्णी तैसी व्यक्ता व्यक्ताची कडसणी वस्तूंच्या ठाई ते तरी व्यक्त ना अव्यक्त नित्य ना नाशवंत या दोही भावातीत अनादिसिद्ध देहे विश्वची होऊनी असे परी विश्वपण नासिले निन नासे अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थू जैसा पाहे पा तरंग होत जात परी तेथ उदकते अखंड सतत अखंड असत तेवी भूतभावी नाशिवंत अविनाश दे ना तरी आटतिये अलंकारी नाटते कनकासे दयापरी तेवी मरतिये जीवाकारी अमर दे आहे अव्यक्तोक्षर इत्यक्तु आत्माहु परमान् गतिम यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम पुरुषः परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यांतस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततं जया ते अव्यक्त म्हणो ये कोडे म्हणता स्तुती हे ऐसे नावडे जे मना बुद्धी न सापडे म्हणून या आणि आकारा आलिया जयाचे निराकारपण नवचे आकार लोपे न विसंचे नित्यतागा म्हणून अक्षर जे म्हणजे तेवींची म्हणता बोधूही उपजे दया परवता पैसून देखिजे या नाम परमगती पै आघवा इही देहपुरी आहे निजेलियाचे परी जे व्यापारू करवी ना करी म्हणून या एरवी जे शारीर चेष्टा त्या माझी एकही न ठकेगा सुबटा दाही इंद्रियांची या वाटा वाहतची आहाती उकलू विषयांचा पेटा होता मनाचा चोहटा तो सुखदुःखाचा राजवाटा भीतराही पावे परी रावो पहुडलिया सुखे जैसा देशींचा व्यापार न ठके प्रजा आपुला लेनी अभिलाखे करीतची असती तैसे बुद्धीचे हन जाणणे का मनाचे घेणे देणे इंद्रियांचे करणे स्फुरणवायूचे हे देहक्रिया आघवी न करविता होय बरवी जैसा न चलविते नीरवी लोक चाले अर्जुना तया परी सुतला ऐसा आहे शरीरी म्हणोनी पुरुषोगा अवधारी म्हणिपे जयाते आणि प्रकृती पतिव्रते पडिला एक पत्नीव्रते येणे ही कारणे जयाते पुरुषू म्हणोये पै वेदांचे बहुवसपण देखे चिना जयाचे अंगण हे गगनाचे पांघरुण होय देखा ऐसे जाणुनी योगीश्वर जयाते म्हणती परमपर जे अनन्यगतीचे घर गिवसी तये जे तनु वाचा चित्ते नाईकती दुजिये गोष्टी ते तया एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र दे हे त्रैलोक्यची परुषोत्तमू ऐसा साचू जयांचा मनोधर्मू तया आस्तिकांचा आश्रमू पांडवागा जे निगर्वाचे गौरव जे निर्गुणाची जाणीव जे सुखाची राणीव निराशासी
जे संतोषिया वाढिले ताट, जे अचिंता अनाथांचे मायपोट, भक्तीशी उजू वाट जया गावा. हे एकैक सांगोनी वाया, काय फार करू धनंजया. पै गेलिया जया ठाया, तो ठावोची होई जे. हिवाचिया झळुका, जैसे हिवची पडे उष्णोदका. का समोर जालिया अर्का, तमची प्रकाश होय. तैसा संसारू जया गावा, गेला संता पांडवा. होऊनी ठाके यागवा, मोक्षाचाची. तरी अग्नी माझी आले, जैसे इंधनची अग्नी जाहले. पाठी न निवडेची काही केले काष्ठपण. नातरी साखरेचा मागवता, बुद्धिमंतपणेही करिता. परी ऊस नव्हे पंडुसुता, जिया परी. लोहाचे कनक झाले, हे एके परिसे केले. आता आणिक कैचे ते गेले लोहत्व आणि. म्हणून तूप होऊनी मागवते, जेवी दूध पण न येची निरुते. तेवी पावोनिया जयाते, पुनरावृत्ती नाही. ते माझे परम, साचोकारे निजधाम. हे आंतवट तुझ वर्म, दाविजच असे. तेथे त्या साम्यावस्थेत सम, एकासारखे एक, विषम, एकाहून एक भिन्न हे काही असत नाही. म्हणून त्या साम्यावस्थेस भूते असे म्हणता येत नाही. ते कसे, तर ज्याप्रमाणे दूध हे दही झाल्यावर त्याचे दूध हे नाव व पातळपणाचे स्वरूप ही जातात, त्याप्रमाणे आकार नाहीसा झाल्याबरोबर जगाचा जगपणा नाश पावतो. पण जग जेथून झाले ते अव्यक्त जसेच्या तसेच असते. त्यावेळी त्यास साम्यावस्थेस सहज अव्यक्त असे म्हणतात. आणि आकाराला आले म्हणजे त्यास व्यक्त, जग असे म्हणतात. व्यक्त व अव्यक्त ही दोन्ही नावे एकाच्यामुळे दुसरे अशी सापेक्ष दिलेली आहेत. विचार करून पाहिले तर स्वरूपदृष्ट्या हे दोन्ही भाव नाहीत. ज्याप्रमाणे अलंकार आटविल्यावर आटलेल्या आकाराला लगड असे म्हणतात व पुढे ज्यावेळी त्या लगडीचे निरनिराळे अलंकार होतात त्यावेळी त्या लगडीचा लगडपणा नाहीसा होतो. अलंकार व लगड या दोन्हींचे होणे जसे एका आधारभूत सोन्यावर असते, त्याप्रमाणे आकार जग आणि निराकार माया यांचा विचार चैतन्याच्या ठिकाणी आहे. म्हणजे आकार आणि निराकार या दोन्ही सापेक्ष कल्पना, आधार चैतन्यच आहे. ते चैतन्य तर साकारही नाही आणि निराकारही नाही. त्यास तिन्ही कालात असणारे असेही म्हणता येत नाही व क्षणभंगूर असेही म्हणता येत नाही. ते या परस्पर सापेक्ष दोन्ही स्थितीच्या पलीकडे असून नित्यसिद्ध आहे. ज्याप्रमाणे पाटीवर लिहिलेली अक्षरे पुसून टाकली तरी त्यापासून होणारा बोध नाहीसा होत नाही, त्याप्रमाणे जे चैतन्य विश्वाच्या रूपाने बनलेले आहे, परंतु विश्व पण नाहीसे झाल्याने ते नाहीसे होत नाही. हे पहा, पाण्यावर लाटा तर उत्पन्न होतात आणि नाहीशा होतात, परंतु त्या ठिकाणी त्या लाटास आधार असलेले पाणी सर्व काळ असते. त्याप्रमाणे या नाशिवंत प्राणीमात्रात त्यास आधारभूत असलेले जे चैतन्य ते अविनाशच असते. अथवा आटणाऱ्या अलंकारात जसे न आटणारे सोने असते, त्याप्रमाणे मर्त्यजीवांच्या आकारात ते अमर आहे. ज्यास अव्यक्त अक्षर असे म्हणतात त्यालाच परम, अत्यंत श्रेष्ठ गती म्हणतात. ज्या प्रत गेल्यावर प्राणी परत येत नाहीत ते माझे अत्यंत श्रेष्ठ असे स्वरूप आहे. हे पार्था, ज्याच्यामध्येही सर्व भूते आहेत व ज्याने हे सर्व विश्व व्यापलेले आहे, तो परश्रेष्ठ पुरुष अनन्य एकनिष्ठ भक्तीनेच प्राप्त होणार आहे. ज्याला परब्रह्माला कौतुकाने अव्यक्त असे म्हटले तर त्याची ती स्तुती केली असे होत नाही, कारण ते मनोबुद्धीला अगोचर आहे म्हणून. आणि अर्जुना, आकाराला आल्याने ज्याचे निराकार पण जात नाही व आकाराच्या लोपाने ज्याची नित्यता बिघडत नाही, म्हणून जर ज्याला अक्षर असे म्हणतात तसेच ज्यास अक्षर असे म्हटले असता ज्याचा बोधही उत्पन्न होतो व ज्याच्या पलीकडे काही एक विस्तार दिसत नाही, म्हणून ज्यास परमगती असे म्हणतात. परंतु संपूर्ण देहरूपी नगरामध्ये जो परमात्मा निजल्यासारखा उदासीन आहे, कारण की तो कोणताही व्यापार करीत नाही व करवीत नाही. म्हणून एरवी शरीराचे जे व्यापार आहेत त्यापैकी अर्जुना एकही थांबत नाही, तर देहादी इंद्रियांचे व्यवहार सुरूच आहेत. मनरूपी चव्हाट्यावर विषयरूप बाजार उघडलेले असतात व त्यापासून होणाऱ्या सुखदुःखरूपी प्राप्तीतील राजाच्या हक्काचा मुख्य हिस्सा आज जीवालाही पावता येत होतो.
परंतु राजा सुखाने निजला असता ज्याप्रमाणे देशाचा व्यापार थांबत नाही, तर त्यांची प्रजा आपापल्या इच्छेप्रमाणे व्यापार करीतच असते, त्याप्रमाणे बुद्धीची जाणण्याची क्रिया अथवा मनाची संकल्प विकल्परूप देण्या घेण्याची क्रिया, इंद्रियांचे व्यापार व प्राणवायूची हालचाल ही सर्व देहक्रिया परमात्म्याने स्वतः न करविता चांगली होते. ज्याप्रमाणे सूर्य हा स्वतः लोकांस व्यापार करावयास न लावता लोकांचे व्यापार चांगले चालतात. अर्जुना, याप्रमाणे हा शरीरात निजल्यासारखा असा आहे, म्हणून त्याला पुरुष असे म्हणतात असे समज. आणि पुरुष असे म्हणण्याचे दुसरे कारण असे की हा आत्मा पतिव्रता जी प्रकृती तिच्याशी एक पत्नीव्रताने समान असतो. या कारणास्तव देखील ज्याला पुरुष असे म्हणता येते. चारी वेदांचा विस्तार त्या परमात्म्याचे अंगणही पाहू शकत नाही. हे चैतन्य आकाशाचेही पांघरून आहे. वर सांगितल्याप्रमाणे या पुरुषांचे स्वरूप आहे असे जाणून श्रेष्ठ योगी ज्याला पुरुषाला सर्वात पलीकडची गती असे म्हणतात, आणि जो परमात्मा एकनिष्ठ भक्तांचे घर शोधित येतो, जे काया वाचा मनाने परमात्म्या वाचून दुसरी गोष्टच ऐकत नाहीत, त्या एकनिष्ठांच्या एकनिष्ठतेचे पीक देणारे जे चांगले शेत आहे, हे त्रैलोक्यच पुरुषोत्तम आहे, अशी ज्यांची पक्की समजूत आहे, त्या आस्तिकांचे अर्जुना जे परमात्म स्वरूप राहण्याचे ठिकाण आहे, जे गर्वरहित पुरुषांचे मोठेपण आहे, जे गुणातीत पुरुषांचे ज्ञान आहे, व निरीच्छ पुरुषास जे सुखाचे राज्य आहे, जे संतोषी पुरुषास वाढलेले ताट आहे, जे संसाराची चिंता न करणारे असून ज्यांना माझ्या वाचून दुसरा कोणी मालक नाही, अशा भक्तांचे मायपोट आहे. आणि ज्या गावाला पोहोचण्याला भक्ती हीच रसाळ वाट आहे. अर्जुना, हे एक एक सांगून अर्थविस्तार कशाला करू, परंतु ज्या ठिकाणी गेले असता ते ठिकाणच आपण होतो. थंडीच्या झुळकांनी जसे ऊन पाणीच थंड होते, अथवा सूर्यासमोर अंधार आला असता तो अंधारच प्रकाश बनतो. अर्जुना, त्याप्रमाणे त्या परमात्म स्वरूपी मुक्कामाला हा दुःखरूप देहबुद्ध्यादी संघातरूपी संसार पोचला असता तो संसार सर्व बाजूंनी मोक्षच दुःखशून्य व सुखरूप असा होऊन राहतो. तरी ज्याप्रमाणे लाकूड अग्नीत गेले म्हणजे अग्निरूपच होते, व ते अग्निरूप झाल्यावर पुन्हा लाकूडपणाने निराळे काढू म्हटले तर ते जसे निराळे निघतच नाही. अथवा जगात ऊसाची साखर झाल्यावर त्या साखरेचा मूळचा ऊस करण्याचे जरी बुद्धिमान पुरुषानेही मनात आणले तरी पुन्हा ऊस होणे ज्याप्रमाणे शक्य नाही, परिसाने लोखंडाचे सोने केले, आता आणि दुसरा पदार्थ कोठे आहे की जो नाहीसा झालेला लोखंडपणा पुन्हा आणील. म्हणून ज्याप्रमाणे दुधाचे तूप झाल्यावर तुपाला पुन्हा दूधपणा खात्रीने येत नाही, त्याप्रमाणे त्या परमात्म स्वरूपास पावल्यावर पुनर्जन्म नाही, असे जे स्वरूप ते माझे स्वतःचे खरोखर श्रेष्ठ ठिकाण आहे, ही अंतरंगातील गुह्य गोष्ट तुला दाखवित आहे. जय जय रघुवीर समर्थ. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभारंभतो निर्गुणा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथानंतया राघवाचा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. आवाज बरोबर येतो आहे, कारण की मध्ये संजयजींचा पण थोडासा आवाज तुटत होता असं मला वाटतं. राऊतजींचीही थोडीशी गडबड झाली होती. तर काही असेल त्याप्रमाणे मला कळवा. दासबोध अभ्यास करता एक अभिमानाचा हा कालचा दिवस की डॉक्टर आकांचा जे आहे ते वाढदिवस त्या ठिकाणी होता. ज्यांनी सन 2000 साली या ठिकाणी दासबोध अभ्यासकाची निवड घातली. आज 26 वर्ष झाले त्या गोष्टीला, 25 वर्ष आणि ते
अभ्यास त्यांच्या कृपेमुळे, त्यांच्या पुण्यामुळे मूठभर लोक का होईना पण त्यांनी सांगितलेल्या मार्गाने कमीत कमी तो अभ्यास त्या ठिकाणी त्यांचा चाललेला आहे. त्याचं सर्वात श्रेय या अभ्यास वर्गाच्या अधिष्ठानाला म्हणजे डॉक्टर काकांना जातं आणि आमचं अहोभाग्य असं त्या आज ते आमच्या समोर आहे. त्यांचं दर्शन आम्हाला होऊ शकतं, त्यांच्याशी आम्ही बोलू शकतो. ते सर्व जे आहे ते सर्वसाधारणपणे उत्तम परिस्थिती म्हणायला हरकत नाही ती आहे की म्हणजे आम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकतो. तर भगवंत त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही अभिष्ट चिंतन करतो की त्यांना जे आहे ते भरपूर सुखदायक असं आयुष्य त्यांना मिळो. जय जय रघुवीर समर्थ. 8वा अध्याय भगवद्गीतेचा अक्षर ब्रह्मयोग. अक्षर आणि ब्रह्म. ब्रह्म कसं आहे तर म्हणे अक्षर आहे का? हो म्हणे ब्रह्म जे आहे ते ज्याचा क्षर होत नाही असं ते ब्रह्म. मग ते निर्गुण वाचक की सगुण वाचक आहे? तर म्हणे ते सगुण वाचक पण आहे, निर्गुण पण वाचक आहे. मग या अध्यायामध्ये काय झालं? या अध्यायामध्ये सगुणाचे वर्णन आले, निर्गुणाचंही वर्णन आले, ओंकाराचंही वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. भगवंताला समग्र रूपाने कसं पाहायचं हे आपण हा अध्याय शिकवतो या ठिकाणी. म्हणूनच जे आहे ते सुरुवातीलाच ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय, अधियज्ञ म्हणजे काय, अशा प्रकारचं जे आहे ते चिंतन भगवद्गीतेने आमच्याकडून करवून घेतलं आणि भगवंताचं सरळ स्पष्ट समग्र असं रूप आम्हाला जे आहे ते आणि दाखवलं. भगवंत कसा सर्व ठिकाणी आहे ह्या अध्यायाचं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य या अध्यायाचं काय म्हणे जसं मरण समय काय असायला हवं. आता सईजीने सांगितलं त्या साधूची गोष्ट. म्हणजे या अध्यायामध्ये जो आहे तो आता अध्यात्म कसं असतं हे मुख्य उद्देश, मुख्य जो मेसेज असतो तो थोडासाच असतो. म्हणून तुम्हाला रेफरन्सेस प्रत्येक ठिकाणी त्याचे मिळून जातात. यम्यमापि स्मरण भाव तजंत्यन्ते कलेवर तम तमवेति कौंतेय सदा तद्भाव भाविता. जे ज्यावेळेस मनामध्ये येईल त्यावेळेस जे आहे ते काय होतं तोच पुढचा जन्म जो येतो. आम्हाला भरताची आणि राजा भरताची आणि हरणाची गोष्ट पण माहिती आहे. आज संत रोहिदासाची गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे. पण तो मूळ मेन मेसेज हा जो आहे तो या ठिकाणी आहे, ह्या अध्यायामध्ये येतो की जे जे तुम्ही विचार कराल अंतकाळी, ज्याचं तुम्ही स्मरण कराल त्या भावाचेच चिंतन करीत असल्यामुळे पुढचा जन्म त्या भावामध्येच प्राप्त होतो. अंतकाले जमावेव स्मरण मुक्ता कलेवर. अंतकाळाला जे आहे काय करा तुम्ही माझं स्मरण करा. आता माझं स्मरण कसं होईल की महाराज आम्ही तर जे आहे ते आता हे सर्व होऊन चुकलंय, पण मेसेज हा आहे त्या ठिकाणी आम्ही शेवटीच आम्हाला बेहोश होऊन जातो, बेशुद्ध होतो, कफ वगैरे वाहत असतात, कसं आमच्या ते लक्षात राहील, कसं आम्हाला स्मरण राहील, आम्ही अर्धे बेहोश राहणार. मग काय करायचं? तुम्ही तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर. म्हणजे म्हणून भगवंतानी म्हटलंय जे आहे ते 7व्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की तू काय कर त्यामुळे मया अर्पित मनोबुद्धी मावे वश्य मामई वैश्यस्य संशय संशय करू नको, मला मनबुद्धी अर्पण कर. आणि तस्मात सर्वेषु कालेषु, सर्वेषुही म्हटलंय आणि कालेषुही म्हटलं. सर्व ठिकाणी सर्व वेळेस काय करतो म्हणजे भगवंताचं चिंतन कर. असे महत्वाचे मेसेजेस या अध्याय 8व्यामध्ये आहे हे मला सांगायचं या ठिकाणी की म्हणजे इतका महत्वाचा हा हे आहे की आम्ही शेवटलं चिंतन कसं करावं. जे ऑलरेडी अर्धवय ज्यांचं झालेलं आहे त्यांच्याकरता तर फार महत्वाचं आहे. या ठिकाणी जे आहे शेवटल्या टप्प्यात आहे त्यांच्याकरता तर आहेच आहे, पण बाकी सर्व लोकांकरता आहे की म्हणजे आम्ही कसं भगवंताचं चिंतन करावं की जे आहे ते आम्हाला शेवट जो आहे तो आमचा गोड होईल. हे या अध्यायामध्ये जे सांगितलंय फार महत्वाचा जे आहे ते मेसेज आहे या ठिकाणी.
म्हणून मरण समयी आम्ही भगवंताला कसं ओळखायचं, कसं स्मरावं, कसं त्या ठिकाणी त्याचं स्मरण राहील, हे सर्व या ठिकाणी आलेलं आहे आणि ते येऊन राहिलेलं आहे. उत्तम विषय आहे अध्यात्माचा हा या तो आहे. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही काय पाहिलं तर 16वा आम्ही श्लोक पाहिला. त्याच्यामध्ये 16व्या श्लोकामध्ये काय पाहिलं तर म्हणे हा ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुना. म्हणजे आम्ही पुण्यभावाचा जेव्हा विचार करतो की काही लोक पुण्य करतात, काही लोक पाप करतात, काही मिश्रित कर्म असतं, मग पुण्य असेल त्याला स्वर्ग मिळतो, पाप असेल त्याला नरक मिळतं. 28 प्रकारचे नरक आहे, नरक आहे, अशा प्रकारचं भागवतामध्ये वर्णन आहे. जेव्हा पुण्य असतं तेव्हा स्वर्ग मिळतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे जे आहे ते ऊर्ध्वगतीचे लेवल्स आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये सप्तलोक ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ती सुखभोग भूमी जी आहे, सुख भोग भोगण्याची जी भूमी आहे, आणि कोणते भोग तर सुखभोग, सुखभोग भोगण्याची जी भूमी आहे त्याचे जे वेगवेगळे सप्तलोक आहे, वेगवेगळे आहे स्तर, भू भुव स्वहा महा जना तपा सत्यम, ह्या सर्वांच्यावरती हा ब्रह्मभुवन आला. ब्रह्मभुवन कसं आहे तर म्हणे हे त्याच्यावरचं आहे, सर्वात श्रेष्ठ आहे. सर्वश्रेष्ठ जर काही असेल तर त्यांचं आहे. म्हणजे सकाम कर्म करतात, जे पुण्य कर्म करतात ते त्या ठिकाणी जातात आणि जे आहे ते त्या ठिकाणी जाऊन जेव्हा त्यांचं भोग भोगतात, सुखभोग भोगतात आणि भोग पूर्ण झाले की परत वापस जन्माला येतात. म्हणून त्यांनी म्हटलं पुनरावर्तिनो हा शब्द त्या अब्रह्मभुवना लोकांबरोबर आलेला आहे. हे अत्यंत आवश्यक आहे, हे लक्षात ठेवायचं की मृत्यू झाल्यानंतर कोणत्याही लोकाला तुम्ही जाल ते पुनरावर्तिनो असेल. फक्त एकच आहे पुनरावर्तन, कुठे नाही, भगवंताला जो जाऊन मिळतो. माम उपेत्य तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. पुनर्जन्म नाहीये जर भगवंताला जर जाऊन मिळाला तर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला खूप लक्षात ठेवायला हवं असं की कोणत्याही प्रकारची उपासना कशी असो, उपासनेचा उद्देश एकच असला पाहिजे की माझं आणि भगवंताचं जे आहे ते कसं झालं पाहिजे. त्यामुळे जीव ब्रह्मेव नापरा हाच एक उद्देश असला पाहिजे. त्याच्या पुढे आणखी दुसरं त्याच्याशिवाय आणखीन काही होत नाही. पुनर्जन्म म्हणजे जे आहे ते केव्हा नाही आपण हे पाहिलं. नंतर काय की पुढच्या याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की सहस्त्र युगपर्यंत महार्यद हणो विदू, महार्यद ग्रहणो विदू. काय की म्हणे ते ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे 1000 चतुर्युग. चतुर्युग म्हणजे काय, सत्य आणि ते तुमचं दुसरं जे आहे ते सत्ययुग आहे, त्रेतायुग आहे आणि द्वापार युग आहे आणि कलियुग आहे. 4 युग मिळून एक होतं. आणि अशा हजार युग जेव्हा होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस, आणि असे 1000 युग परत होतील तर ब्रह्मदेवाची एक रात्र. असं एक दिवस एक रात्र ब्रह्मदेवाचा म्हणजे एक दिवस, आणि असे 365 दिवस म्हणजे ब्रह्मदेवाचं जे आहे ते एक वर्ष. आणि असे 100 वर्ष जर झाले ब्रह्मदेवाचे तेव्हा त्याच्यानंतर जो आहे तो महाप्रळय होईल. तर रोजचा ब्रह्माचा जो प्रळय आहे तो कसा आहे, तो म्हणजे रोजचा ब्रह्माचा प्रळय जो आहे तो ह्या 1000 हे झाले, चतुर्वर्ग म्हणा किंवा चतुर्चक्र म्हणा त्याला आपण, की चतुर्चक्र झाले 1000 तेव्हा त्याच्यानंतर तो होईल असं आपण सर्व त्या ठिकाणी पाहिलं. म्हणजे खूप सांगायचं असं की ते खूप ही काळाची गणना या ठिकाणी दाखवलेली आहे. याचा उद्देश हा आहे की तो भगवंत काळाच्या पलीकडे आहे, भगवंत काळामध्ये नाहीये. हा त्याचा एक उद्देश त्या ठिकाणी जो आहे तो आहे सांगण्याकरता. आणि दुसरं असंही आहे याच्यामध्ये की जे ब्रह्मदेवाच्या राज्यात जे पोचतात ते प्रळय काळामध्ये जे आहे ते शेवटी त्यांना कर्ममुक्ती मिळते, जे निष्काम कर्मयोगी आहे. पण सकाम कर्मयोगी आहे ते वापस याच्यावर येतात. हे आपण मागे पाहिलं होतं. म्हणजे प्रळय ज्याला आपण म्हणतो की नित्य प्रळय, तर नित्य प्रळय कोणता, आता आपण रोज झोपतो तर हा सुद्धा प्रळयच आहे. कारण की त्यावेळेस काय होतं की आम्ही ह्यावेळेस व्यक्त दशेमध्ये आहोत, आम्ही स्वतः बोलतो आहोत, 4 लोकांशी जग पाहतो आहोत, इतर लोकांशी बोलतो आहोत, हे सर्व जे आहे ते व्यक्त मध्ये आहे. आणि आम्ही जेव्हा झोपून जातो तेव्हा काय होतं, ते अव्यक्त होतो. म्हणजे त्यावेळेस काय होतं, स्थूल देह जो आहे तो झोपलेलाच असतो, गतिशील नसतो स्थूल देह. पण सूक्ष्म देह सुद्धा गाढ झोपेमध्ये गतिशील नसतो. मग स्थूल देह जर गतिशील नाही, सूक्ष्म देह जर त्या ठिकाणी नाही, तर म्हणजे तो एक प्रकारे प्रळयच झाला स्थूल आणि सूक्ष्म देहाचा. कारण देह त्या ठिकाणी असतो, अज्ञान त्या ठिकाणी असतं, बीजरूप त्या ठिकाणी असतं. आणि म्हणून सकाळी उठून जे आहे ते परत मनुष्य बाहेर येतो, म्हणजे जणू काही तो अव्यक्तात्मा व्यक्तामध्ये येतो
आणि रात्री जो आहे तो व्यक्तातनं अव्यक्तात जातो. असं व्यक्त आणि अव्यक्त सकाळी उठून जे आहे ते सर्व आपलं पूर्ण दुकान समोर आणतो आपल्या जीवाची, आणि संध्याकाळी ते दुकान आटोपून जे आहे तो परत जीव जो आहे तो झोपीला जातो. तशा प्रकारचं सर्व काही हे आहे व्यक्त आणि अव्यक्त. जसं आपलं नित्य प्रळय आहे त्याचप्रमाणे ब्रह्माचा सुद्धा प्रळय आहे. म्हणजे एक असतो जो नैमित्तिक प्रळय त्याला म्हणतात. म्हणजे काय की जो एक दिवस असतो ब्रह्माचा आणि एक रात्र जी येते त्याला नैमित्तिक प्रळय म्हटलेलं आहे ब्रह्माचा. त्याच्यानंतर काय की म्हणजे जेव्हा 100 वर्ष त्यांचं पूर्ण आयुष्य होतं ब्रह्माचं, त्याच्यानंतर जो महाप्रळय होतो त्याला त्यांनी महाप्रळय म्हटलेला आहे. तर त्याला म्हणतात प्राकृत प्रळय. हा तिसरा प्रळय झाला. आणि चौथा प्रळय कोणता? म्हणजे चौथा आत्यंतिक प्रळय. आत्यंतिक प्रळय काय असतो? म्हणजे भगवंताशी एकरूप होणं, भगवंत आणि मी एक होऊन जाणं, जीव ब्रह्मेव नापरा, वेगळं राहणंच नाही काही. त्याला त्यांनी आत्यंतिक प्रळय असं म्हटलेलं आहे. तर हा जो आत्यंतिक प्रळय या ठिकाणी आहे, हा सुद्धा जो आहे तो हेच आपला उद्देश आहे. याच्याकरता सर्व जे आहे पूर्ण भगवद्गीता या ठिकाणी लिहिलेली आहे. आणि पुढे आणखीन ते म्हणतात की पुढे ते असं म्हणतात की याच्यानंतर म्हणजे 17वा श्लोक झाल्यानंतर तुमचा 18वा श्लोक आहे की 18वा श्लोक सुद्धा जो आहे तो असाच दाखवलेला आहे की ब्रह्मदेवाचा दिवस आणि ब्रह्मदेवाची रात्र हे त्या 18व्या श्लोकामध्ये दाखवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 19व्या श्लोकामध्ये सुद्धा जे आहे ते हेच आहे की तो भूत समुदाय उत्पन्न होऊन प्रकृतीवर झाल्यामुळे रात्रीच्या सुरुवातीला लय पावतो. म्हणजे हे नंतरचे 18 आणि 19 जे आपल्याला हेच सांगतात. काय सांगतात? व्यक्त आणि अव्यक्त ही आपल्याला जे आहे ते परत परत सांगतात त्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपाने ते सांगतात आपल्याला. म्हणजे जे आहे ते त्यांनी ब्रह्माचा उदाहरण घेऊन व्यक्त काय अव्यक्त काय स्वतःचं उदाहरण घेऊन भूत समुदायाचं उदाहरण घेऊन भूतग्राम सेवाय भूतवा भूतवा प्रलयते. म्हणजे कसं पंचमहाभूताचा हा जो आहे तो येतात समोर आणि पंचमहाभूत परत जातात. अशा प्रकारचा जो ह्या ठिकाणी भूत समुदायाबद्दल जे आहे की भूत समुदाय उत्पन्न होतो आणि प्रकृतीविष असल्यामुळे रात्रीच्या सुरुवातीला लय पावतो आणि दिवसाच्या आरंभी परत जो आहे तो सुरू होतो. तर अशा प्रकारचं व्यक्त आणि अव्यक्त हे जे आहे ते आम्ही या ठिकाणी पाहिलं. आता व्यक्त आणि अव्यक्त कसं काय आपण त्याला समजायचं? की आता समजा बीज आहे आणि झाड आहे. आता बीजामध्ये पूर्ण झाड आहे की नाहीये तर म्हणे हो पूर्ण झाड त्या बीजामध्ये आहे. मग जेव्हा बीज तुम्ही लावलं आणि ते झाड समोर तुमच्या आलं तर ते दृश्य झालं झाड. आणि बीज कसं झालं तर म्हणे बीज अदृश्य झालं. ते एक दृश्य वस्तू आहे आणि एक अदृश्य वस्तू आहे. एक व्यक्त वस्तू आहे पण एक दुसरी काय तर म्हणे ती अव्यक्त वस्तू आहे. पण त्याच्या पलीकडेही आणखीन काहीतरी आहे. पलीकडे काय आहे? म्हणे बीज आणि झाड याच्या पलीकडे सुद्धा जे परब्रह्म तत्व आहे जे अव्यक्त आहे दुसरं त्याच्याबद्दलचं वर्णन आता आजच्या 20व्या श्लोकामध्ये जे आहे त्यांनी केलेलं आहे या ठिकाणी. म्हणजे आमचं जीवसृष्टी आहे आणि ईशसृष्टी आहे. जीवाचा जन्म रोज होतो आणि जीवाचा मृत्यू रोज होतो असं म्हणायला हरकत नाही जीवसृष्टीमध्ये. तर काय होतं की जीव जो आहे जसं आता मी बोललो की स्थूलातनं सूक्ष्मात जातो आणि अज्ञानामध्ये जातो, कारण देहामध्ये जातो आणि परत जो आहे तो सकाळी उठून बाहेर येतो. मग तो अज्ञानात जर तो गेला नाही आणि त्याचा तो ज्ञानस्वरूप झाला तर काय होईल तर म्हणजे सच्चिदानंद स्वरूप तो होऊन जाईल त्यावेळेस. मग त्या ठिकाणी पुनर्जन्म राहणार नाही. म्हणजे एकदा पुनर्जन्म का ह्याचं एक स्पष्टीकरण झालं. पुनर्जन्म का तर स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. कारण काय आहे तर म्हणजे आमच्या वासना आहे कारण, आमचं अज्ञान आहे कारण. तर जोपर्यंत कारण देह जाणार नाही तोपर्यंत पुनर्जन्म होत राहील. आणि जेव्हा कारण देह जाईल म्हणजे जेव्हा वासना जातील, जेव्हा अज्ञान जाईल, जेव्हा कळेल किंवा मी तोच आहे, आय एम दॅट, मग त्यावेळेस काय होईल की म्हणजे पुनर्जन्म त्या ठिकाणी मग राहणार नाही. कोणत्याही लोकामध्ये जर तुम्ही गेला तर पुनर्जन्म आहे, पण नंतर भगवंताला जाऊन मिळाला तर त्या ठिकाणी काय आहे म्हणजे त्या ठिकाणी पुनर्जन्म नाहीये. मग परस्तस्मास्तु भावन्यो अव्यक्तो व्यक्तात सनातन यस सर्वेषु भूतेषु नश्यस्तु न विनश्यती. हे त्याचं वर्णन केलेलं आहे. व्यक्त अव्यक्त आणि त्या अव्यक्ताच्याही पलीकडे जे अधिष्ठान आहे अव्यक्त अशाचं या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेलं आहे की ते अधिष्ठान जे आहे जे अव्यक्त आहे त्याचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की भाई परतस्मात तू भावन्यू म्हणजे त्या पर म्हणजे अति पलीकडचा
मग पलीकडचा त्या भावन्यू म्हणजे भावरूप अन्य म्हणजे असा की जो विलक्षण परमात्म तत्व आहे त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. आणि अव्यक्तो एक अव्यक्त काय आहे की ब्रह्मदेवाचा सूक्ष्म देह, ब्रह्मदेवाचा सूक्ष्म देह हे अव्यक्त आहे. म्हणजे जेव्हा सृष्टी ही प्रलय होते तेव्हा काहीच राहत नाही, मग ते कुठे जाते तर म्हणजे ते ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म देहामध्ये जातं. जसं आपण जेव्हा रात्री झोपतो तर आमचा देह कुठे जातो, आमचा देह जे आहे ते सूक्ष्म देह आणि स्थूल देह सर्व कारण देहामध्ये जातो. तसंच ब्रह्मदेवाचं सुद्धा जे आहे प्रलय जेव्हा होतो तेव्हा तो स्थूल आणि सूक्ष्म जे काही आहे ते सर्व कसं जातं तर म्हणजे ते बीजामध्ये जातं, ते कारण देहामध्ये जातं. तो जो अव्यक्त आहे त्या अव्यक्ताच्या पलीकडे आणखीन एक अव्यक्त आहे जे सनातन तत्व आहे, जे अनादी आहे आणि ते सच्चिदानंद स्वरूप आहे, तेच पूर्ण ब्रह्म परमात्मा आहे. ते संपूर्ण भूताचा जरी नाश झाला, नश्यस्तु न विनश्यती यश सर्वेषु भूतेषु, सर्व भूतांचा जरी नाश झाला तरी ते नष्ट होत नाही, असं जे परमात्म तत्व म्हणजे परमात्म्याला ह्या ठिकाणी त्यांनी विलक्षण असं सांगितलेलं आहे. म्हणजे ह्या ठिकाणी पुनरावृत्ती नाही, परमात्म्याला जाऊन भेटल्यानंतर परत वापस नाही त्या ठिकाणी. मग इथे अव्यक्तामध्ये काय आहे तर म्हणजे ब्रह्मदेवाचं जो पहिला अव्यक्त आहे ते ब्रह्मदेवाचं सूक्ष्म शरीराचं वाचक आहे आणि दुसरा अव्यक्त जे आहे ते परमात्म्याचं वाचक आहे. म्हणजे ब्रह्मापासून जी उत्पत्ती होते, प्राण्याची उत्पत्ती होते आणि प्रलय होतात ते अव्यक्त एक, आणि त्याच्या पलीकडचं अव्यक्त म्हणजे परमात्मा स्वरूप, त्याच्या अधिष्ठानावर सर्व जे आहे ही सृष्टी निर्माण होते. जसं आपलं व्यष्टीचं मन बुद्धी चित्त अहंकार आहे तसंच ब्रह्माचा सुद्धा समष्टी मन बुद्धी चित्त अहंकार आहे. जशी आमची व्यष्टी मन रूपी मन बुद्धी चित्त अहंकार, तसं समष्टीचं मन बुद्धी अहंकार म्हणजे ते ब्रह्माचं सूक्ष्म देह सूक्ष्म शरीर त्या ठिकाणी झालं. ती ब्रह्माची सुषुप्तूची अवस्था झाली प्रलयामध्ये आणि त्याच्यात त्या ठिकाणी जे कारण शरीर आहे म्हणजे जी प्रकृती आहे, मूळ प्रकृती ज्याला आपण म्हणतो, किंवा अव्याकृत त्या माया सुद्धा आपल्याला याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आपल्या याच्यामध्ये तत्वामध्ये लिहिलेलं आहे. तत्व शब्द त्याच्याकरता अव्यकृत माया म्हणून पण आहे, मूळ प्रकृती पण आहे. ही जी कारण अवस्था आहे ही मायेच्या अधीन आहे, ही अज्ञान अवस्था आहे, ही निराकार आहे या ठिकाणी. ज्याला आपण म्हणतो की याला यायला तर माया कशी, तर म्हणजे माया ओळखता येत नाही, म्हणजे माया दिसत नाही आपल्याला. तुम्ही ओळखू शकता जास्तीत जास्त की हो मोहात पडलोय. तर ही जी मूळ प्रकृती आहे, जी अव्याकृत माया आहे, त्याच्यानंतर प्रकृतीच्या पुढे काय तर म्हणे ब्रह्मापासून जी ही सृष्टी निर्माण झाली. पण त्या मायाच्या पलीकडे काय तर म्हणे ते जे अव्यक्त आहे तेच परब्रह्म स्वरूप आहे. म्हणून परमात्मा त्यांनी म्हटलं या ठिकाणी पर व श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. परम म्हटलेलं आहे परमात्माला आणि श्रेष्ठ म्हटलेलं आहे, कारण तो ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीराच्याही पलीकडे जी प्रकृती आहे त्याच्याही पलीकडे तो आहे. म्हणजे संपूर्ण प्राणी जरी नष्ट झालं, सृष्टी जरी गेली तरी परमात्मा त्या ठिकाणी आहे हे या ठिकाणी सांगायचं आहे. तर आपल्याला कळलं की दोन अव्यक्त कोणते. एक अव्यक्त जे आहे ते ब्रह्म ज्याला आपण म्हणतो ब्रह्मदेवाचं अव्यक्त, म्हणजे सृष्टीचा प्रलय झाला आणि ते ब्रह्मदेवाचं अव्यक्त कसं आहे तर म्हणे ते त्या ठिकाणी कारण देह प्रकृतीचा आहे, म्हणजे प्रकृतीत ते जाऊन विलीन झालं. आणि प्रकृती कशावर आहे, प्रकृती आणि माया एकच शब्द आहे, ते कशावर आहे तर म्हणे ते परब्रह्मावर आहे. मग दोन्ही जे आहे हे अव्यक्त एका जातीचे नाहीये. परब्रह्म परमेश्वर कसं आहे तर म्हणजे ते चेतन आहे, ते अविनाशी आहे, ते ज्ञाता आहे, ते स्वामी आहे, ते संचालन करतं, तो अधिष्ठाता आहे. असं ते अव्यक्त आहे जे परब्रह्माचं अव्यक्त आहे. आणि हे कोणतं आहे, मूळ माया ज्याला आम्ही म्हणतो, माया ज्याला आम्ही म्हणतो, ज्याला आम्ही आता अव्याकृत माया म्हटलं, ज्याला आम्ही प्रकृती म्हणतो, म्हणजे ही जड आहे, ही नाशवान आहे, ही नेय आहे. म्हणजे काय सांगायचं तात्पर्य असं की एक अव्यक्त जे आहे जड आहे आणि एक अव्यक्त कसं आहे तर म्हणजे ते जे आहे ते परब्रह्म स्वरूप आहे, हे ओळखायला हवं या ठिकाणी आपल्याला. म्हणून या ठिकाणी जे आहे ते हे सर्व दिलेलं आहे. म्हणजे 15व्या अध्यायामध्ये जे दिलेलं आहे की द्वाविमो पुरुषो लोके अक्षर एवच अक्षर सर्वाणी भूतानी कुटस्थोक्षर उच्चते. हे जे आहे ते सृष्टीचे हे असे दोन पुरुष आहे. एक पुरुष कोणता, अक्षर, आणि दुसरा पुरुष कोणता म्हणे अक्षर. मग क्षर कोणता, जे स्थूल शरीर नाशवान व क्षर आहे याच्यामध्ये जो चाललेला आहे त्याला त्यांनी क्षर म्हटलेलं आहे. अपरा प्रकृती ज्याला आपण म्हणतो. दुसरा पुरुष कसा आहे तर म्हणे पर आहे, अक्षर आहे, जीवात्मा आहे, तो अविनाशी आहे.
अक्षर येते, अनादी येतो. या दोन्हीपासून भिन्न जो उत्तम पुरुष आहे तोच परमात्मा आहे. आता आपल्याला कळलं की म्हणजे एक आहे प्रकृती, एक आहे जीवात्मा आणि एक आहे उत्तम पुरुष म्हणजे पुरुषोत्तम. तर जीवात्मा कसा आहे, तर जीवात्मा त्याच्यामध्ये परमात्माचा अंश आहे म्हणून तो अक्षर, म्हणून तो अविनाशी जीवात्मा. म्हणून तर अशा प्रकारे या दोन्हीपासून जो भिन्न उत्तम पुरुष आहे, जो पुरुषोत्तम आहे आणि तोच परमात्मा आहे, तो आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी. म्हणजे अव्यक्त काय आहे की अव्यक्त कारणाच्या पलीकडे असतो. कारणाच्या पलीकडे जो आहे तो अव्यक्त आहे, तो परमेश्वर आहे, ते पुरुषोत्तम आहे. आणि कारण जोपर्यंत आहे तोपर्यंत माया किंवा प्रकृती तिथे जाऊन ते संपतं. मग आता ते पुरुषोत्तम कसं आहे, म्हणजे त्याचं स्वरूप कोणत्याही प्रमाणाने प्रगट होत नाही असं त्यांनी लिहिलं या ठिकाणी. आपल्याला माहिती प्रमाण कोणकोणते, म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण माहिती, समोर पाहतो आहोत, अनुमान, दूर असेल तर आपण म्हणतो की अग्नी असेल, उपमान म्हणजे उपमा दिली जाते, अर्थापत्ती, अनुपलब्धी हे सर्व अंदाज म्हणजे जे लॉजिक असतं त्याच्यामध्ये येतं. तर हे सर्व जे ह्यांनी जे आहे ते आपल्याला त्या परमात्म्याला समजता येत नाही. जे परब्रह्म परमेश्वर आहे त्याला समजण्याकरता कोणतंही प्रमाण या ठिकाणी आपल्याला कामास येत नाही. म्हणून परपुरुष, अव्यक्तातून परपुरुष, अव्यक्ताच्या अतीत, तमस परम उच्चते म्हणजे अज्ञानाच्याही हा पलीकडे आहे. म्हणून ते या ठिकाणी श्रुती असं म्हणते की काय म्हणते श्रुती, तर म्हणे न तत्र सूर्यो भांती न चंद्र तारका नेमो विद्युतो भांती कुते अग्नी. कठोपनिषदामधली ही श्रुती आहे. त्यांचं असं म्हणणं या ठिकाणी की म्हणजे जे आहे ते जे काही तुम्ही पाहता हा चंद्र तारा सूर्य वगैरे हे सर्व काय, तर म्हणे हे सर्व जे आहे ते परब्रह्म परमेश्वर त्या ठिकाणी आहे, त्या परब्रह्म परमेश्वराकडनं हे सर्व प्रकाशित आहे असं त्यांना सांगायचंय. म्हणजे त्वमेव भांतम अनुभूती सर्व तस्य भाषा सर्वमिदम विभती. तर ते मनाने मनन करता येतं का या परब्रह्माला, तर म्हणे नाही, मनाने त्या अव्यक्ताला जे परब्रह्म परमेश्वर आहे जो पुरुषोत्तम आहे त्याला नाही करता येत. तर मनाने त्याला मनन करता येत नाही. म्हणजे यन मनसा न मनुते, पण मनाला शक्ती देतो ते, तर म्हणे यस येता दुर्मनो मनः, ज्या रूपाची उपासना केली जाते ते परब्रह्म नाही असे त्यांनी लिहिलंय त्या ठिकाणी. म्हणजे तुम्ही ज्याची उपासना करता, उपासना म्हणून रूप जर समोर तुम्ही आणता, नाम जर तुम्ही समोर आणता, तर ते परब्रह्म नाही असं त्यांना म्हणायचंय. तदेव ब्रह्मत्वम विद्धिवेद यदि उपासते असं उपनिषद सांगतं. केनोपनिषद काय म्हणतं की जिथे नाम आहे, जिथे रूप आहे, ते परब्रह्म परमेश्वर होऊ शकत नाही. हो, सगुणाचे आधारे निर्गुण पावेजे निर्धारे ही गोष्ट वेगळी. पण हे सर्व कसं आहे की तत्वज्ञानाचे हे सर्व ठोकळे हे आपल्याला नेहमीच जे आहे ते आपल्याला माहिती असं नाही की नाही माहिती. म्हणून आता सर्वांना माहिती आहे की येतो वाचो निवर्तते अप्राप्य मनसा स्व, हे तत्तेर उपनिषदाची श्रुती आहे ही. याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की सर्व वाचा मनसा सह ज्याचे स्वरूप प्रगट नाही करता येते, वाचेनी मनानी विचार करायला जातं ते परत फिरतं, पण ते परमेश्वराचं चिंतन जे आहे ते होऊ देत नाही. म्हणून काय, परमेश्वर जो आहे तो मनाचा विषय नाही, वाचेचा विषय नाही, नामाचा विषय नाही, रूपाचा विषय नाही, कशाचाच विषय नाही. मग नामरूप घ्यायचं नाही का? नाही, तुम्ही साधना करा आणि त्याची प्राप्ती करा जी त्याच्या पलीकडे आहे. खऱ्या देवाची तुम्ही प्राप्ती करा त्या ठिकाणी. तर स्थूल सूक्ष्म कारण शरीर जे आहे, तत्वमोदामध्ये असं लिहिलेलं आहे, शंकराचार्यांच्या तत्वमोदामध्ये असं लिहिलेलं आहे की हे कसं आहे परम परमेश्वर स्वरूप, तर म्हणजे स्थूल देहाच्या पलीकडे, सूक्ष्म देहाच्या पलीकडे, कारण देहाच्या पलीकडे पंचकोशातीत आहे, ते अवस्थात्रया साक्षी आहे आणि सच्चिदानंद स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप असती. तर असं ते स्वरूप जे आहे अव्यक्ताचं, म्हणजे जे परब्रह्म परमेश्वर आहे, उत्तम पुरुष जो आहे, त्याचं स्वरूप कशा प्रकारचं हे वर्णन केलंय. आता हे भूतमात्र जितके आहेत ते स्वतःच नाश पावतात. परब्रह्म परमेश्वर अविनाशी आहे, आत्मस्वरूप कसं आहे तसं काहीच नाही, कारण ते निर्वय आहे. ते कसं आहे, निरुपाधिक आहे. ते
कर्तुकारिकादी प्रत्यय अभावात असं त्याचं वर्णन केलेलं आहे. सर्व अज्ञानाचा नाश आत्मज्ञानाने होतो, परंतु हे ज्ञान परमात्म्याचा नाश करत नाही. आत्मज्ञानाने काय होतं, इथं सर्व ज्ञान अज्ञान नाश होतो, पण हे ज्ञान जे आहे ते परमात्म्याचा नाश नाही करत. त्याचा अर्थ काय होतो की परमात्म्याचा तुम्हाला अनुभवच घ्यायचा आहे, कारण ते सुद्धा ज्ञान एक आपण आत्ताच पाहिलं, येतो वाचो निवर्तत, ते एक ज्ञान जे आहे ते एक टप्प्यापर्यंत जाईल, त्याच्यानंतर तुम्हाला अनुभव घ्यावा लागेल. तर परमात्मा हेच प्रलयाचंही अधिष्ठान आहे. म्हणजे जेव्हा आपण आता प्रलयाबद्दल वाचलो, नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय, प्राकृत प्रलय वगैरे, हे सर्व काय आहेत म्हणजे याचं अधिष्ठान काय, तर म्हणजे अधिष्ठान जे आहे ते परमात्मा आहे. सदैव सौम्यम इदमग्रम आदिके मेवा द्वितीयम, हे उपनिषदेचं परत वाक्य या ठिकाणी आहे की विश्व निर्माण होण्यापूर्वी परमात्मा होता आणि विश्व कालबद्ध आहे, परमात्मा कालबद्ध नाही, म्हणून विश्वाचा नाश आहे, परमेश्वराचा नाश नाही. आता या सर्व गोष्टी जो आहेत आपल्याला नेहमी झालेल्या आहे आणि लक्षात ठेवायचं आहे की परमात्मा कालातीत, अविनाशी, नित्य आणि शाश्वत असा परमात्मा आहे. आणि अशा परमात्माचं यांनी वर्णन या ठिकाणी केलंय की परस्तस्मातु भावन्यो अव्यक्तो अव्यक्त सनातन, या सनातन तत्वाचं जे वर्णन केलेलं आहे तो हे तत्व आहे, हा पुरुषोत्तम आहे, हा उत्तम पुरुष आहे, हे वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलंय की यस सर्वेषु भूतेषु, म्हणजे हा सर्व ठिकाणी आहे, सर्व भूतेषु, नश्यस्तु न विनश्यति, पण नाश झाला कशाचा, भूतांचा, पण याचा नाश होत नाही, कारण तो सच्चिदानंद पूर्ण परब्रह्म असा आहे. असे या श्लोकाचा अर्थ या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. खरं म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणायला हवं की परमात्म्याचं वर्णन त्यांनी जे आहे ते केलेलं आहे. जड नाशवंत काय आणि नाशवंत काय नाही याचं वर्णन या ठिकाणी आपण मुख्य करून पाहिलेलं आहे आणि श्रुतीने त्याचा तर नेहमीच उहापोह केलेला आहे या गोष्टीचा. आता हे आपले ज्ञानोबा काय म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, तर ही उभी आहे 170वी उभी की तेथ समविषम न दिसे काही, म्हणून भूते ही भाष नाही, जेवी दूधची झाली दही नामरूप जाय. आता काय की म्हणजे दुधाचं जर दही झालं तर म्हणे दही होण्याची शक्ती त्या दुधामध्ये होती. म्हणजे जेव्हा जग झालं, सृष्टी निर्माण झाली, याचा अर्थ त्याच्या पाठीमागे परमात्मामध्ये शक्ती आहे की त्यांनी जे आहे ते सृष्टी त्याच्या बळाने निर्माण झाली, असं त्यांना म्हणायचंय. की जसं दही होण्याची अव्यक्त शक्ती बाहेर आली, तसंच जे आहे ते परमात्माचं सुद्धा जे आहे ते शक्ती सृष्टी रूपामध्ये बाहेर आली, असं त्यांना म्हणायचंय. आणि मग दुधाचा जो धर्म असतो दह्यामध्ये नाहीये कुठे सुद्धा, तसंच परमात्माचा धर्म आम्हाला सृष्टीमध्ये कुठे दिसत नाही, म्हणून मी शोधत राहतो की परमात्मा कुठे असं याचं उदाहरण जे त्यांनी दिलंय ज्ञानेश्वर महाराजांनी की दूधची झालिया दही नामरूप जाय. परमात्मा नाही कळत आपल्याला सृष्टीमध्ये, पण जसं दूध नाही कळत दही असल्यावर, तसंच परमात्मा या ठिकाणी नाही कळत. म्हणून काय करायचं तर म्हणे नाथ महाराजांनी असं लिहिलं, एकनाथ महाराजांचं त्यांनी उदाहरण दिलंय श्री गुरु बेलसरांनी या ठिकाणी. काय उदाहरण दिलंय म्हणे, ऐसे असावे संसारी की जेव्हा प्राचीनाची दोरी, म्हणजे आपल्या नाथ महाराजांनी असं लिहिलंय की जेव्हा असं जर आहे की आपल्याला कळतच नाही परमात्मा काय आहे, तर ज्याच्यामध्ये आपण चिकटतो आहे तिथे कशाला चिकटायचं, की ऐसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी, पक्षी अंगणाशी आले आपला चारा चरूनी गेले, आणि मुली घराचार मांडीला खेळ मोडूनही टाकेला, वाटसरू वाटा आले पहाट झाले उठवून गेले, मार्गी बहुसाल भेटले तेथे मन नाही गुंतले, एका म्हणे जनार्दन ऐसे असता भय कोणा. म्हणजे बाई आमचा मुलगा आहे, मुलगा घर सोडून अमेरिकेला चालला गेला, तो परत वापस आला नाही किंवा फार उशिराने येतो, कसंही असेल, अशा प्रकारचं जे आहे ते काय त्यांनी दाखवलं या ठिकाणी. म्हणजे दृश्याबद्दल तुम्हाला जे आहे ते कसं हवं, तर म्हणे दृश्याबद्दल तुम्हाला आसक्ती नसो, हे त्याचा उद्देश या ठिकाणी सांगायचा आहे, एवढाच. मग पुढचं आहे की देवी आकारा लोपा सरीसे, जगाचे जगपण नाशे, परी जेथे झाले ते जैसे तैसेची असे. तर आकार नाहीसा झाला जगाचा, तर जगाचा जगपण नाश पावतो का, परंतु जग जेथून उत्पन्न झाले
ते अव्यक्त जसे तसेच आहे. आता मी रात्री झोपतो सकाळी उठतो तर बाकी सर्व तसंच असतो. जसं हे जगाचा प्रलय झाल्यावर जसं काही बीज रूपामध्ये जग राहतं परमात्म्यामध्ये आणि बीज रूपाने ते परत बाहेर येतं. तर आकार लोपासरीचे आकार नाहीसा झाला म्हणून जगाचं जग पण आपल्याला नाश पावतं तर दिसतं, परंतु ते जग जिथं उत्पन्न झालं आहे ते अव्यक्त तसंच आहे हे त्यांना त्या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजे आकार कालाधीन आहे आणि परमात्मा कालाधीन नाही. मुलगा गेला एखाद्याचा, आता म्हणे माझं काय होतं त्याच्यामध्ये, आता हा याचा विचार करायला हवा की ज्याचा होता तो घेऊन गेला. अशा प्रकारचं वर्णन सुद्धा श्री गुरु बेलसरांनी इथे केलंय, म्हणजे उदाहरण दाखवलंय. तेही तया नाव सहज अव्यक्त आणि आकारा येतीची व्यक्त हे एकास्तव एक सूचित एरवी दोन्ही नाही. आता ते एकामुळे दुसरं आहे असं त्यांना म्हणायचं की व्यक्त म्हटलं म्हणजे अव्यक्त आहे, अव्यक्त म्हटलं म्हणजे व्यक्त आहे. आकारास आलं म्हणून जे आहे त्यास व्यक्त म्हटलं गेलं. मग आकार आलं व्यक्त आलं तर म्हणजे अव्यक्त सुद्धा त्या ठिकाणी आहे. ही व्यक्त आणि अव्यक्त ही दोन्ही नामे एकाच्या मुळे दुसऱ्यास अशी सोबत किंवा सापेक्षी ज्याला आपण म्हणतो, पण विचार करता स्वरूप दृष्ट्या दोन्ही भाव नाही. स्वस्वरूप ज्याला प्राप्त झालं त्या ठिकाणी त्याला दोन्ही नाहीये. त्या ठिकाणी जेव्हा अव्यक्तता होते तर नामरूपाचा लय होतो, जेव्हा व्यक्त दशा येते तेव्हा नामरूप जे आहे ते समोर येतं. अशा प्रकारे त्याचा विचार करायला हवा आपल्याला. म्हणजे जे आहे ते ज्ञान आहे अज्ञान आहे. कॉईन मध्ये दोन बाजू असतात, तसेच या दोन बाजू आहे. मग परमात्मा कसा आहे तर म्हणजे परमात्मा जो आहे तो धड व्यक्तही नाही ना अव्यक्तही नाही असं दिलं या ठिकाणी श्री गुरु बेलसरांनी. तिथे साम्य अवस्था असते. त्याचं स्वरूप ज्यांनी ओळखलं तो खरा, म्हणजे तो खरा महात्मा ज्यांनी परमात्माचं स्वरूप ओळखलं की तिथे काय म्हणे तिथे साम्य आहे. म्हणजे हे साम्य बिघडलं तर विश्व निर्माण झालं आणि साम्य राहिलं तर मग विश्व त्या ठिकाणी नाही. म्हणजे अव्यक्त आणि अव्यक्त हे दाखवायचा प्रयत्न केला या ठिकाणी. तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा हे साम्य साधणं शक्य आहे आणि त्याला ज्याला स्थितप्रज्ञ म्हणतात ते साम्याबद्दल त्यांनी एक चांगलं हे दिलंय की आपल्या ह्या साम्य आपल्याला ठेवायला हवं. आपण ही कर्मभूमी आहे आणि आपल्याशी प्रत्येक गोष्टीचा संबंध आल्यावर आपण प्रतिक्रिया करतो. तर याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की आपली सगळी कर्मे ही प्रतिक्रियात्मकच असतात. अध्यात्माच्या दृष्टीने प्रतिक्रिया काय करायचं होतं म्हणजे प्रतिक्रिया करायची असेल तर ते सोडणं ही खरी प्रतिक्रिया आहे. याचा अर्थ काय झाला, तर तुमच्याकडे दोनच पर्याय आहे. पुढे काही म्हटलं तर तुम्ही गप्प बसाल किंवा तुम्ही त्याला उत्तर द्या. तर इथे यांनी असं म्हटलंय की नाही, अध्यात्माच्या दृष्टीने प्रतिक्रिया करायची असेल तर ती सोडणं ही खरी प्रतिक्रिया असं म्हटलंय. मग मनाची प्रतिक्रिया न होणं हे खरं साम्याचं लक्षण आहे. आता हे साम्य का म्हणतो या ठिकाणी परत परत की म्हणजे जे आहे ते या ठिकाणी हा मेसेज दिलेला आहे. या श्लोका या ओळीमधनं हा मेसेज येतो की हे दोन्ही कसे आहे ह्याचं जर आम्ही नेचर समजलं तर मग आमचं रिएक्शन राहणार नाही असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. एकदा जर विचार केला की स्वरूपदृष्ट्या दोन्ही सारखंच आहे, एक दुसऱ्याचे सापेक्षी आहे, एक्शन रिएक्शन, तर कशाला त्याच्या मागे मागे पडा असं. म्हणजे त्यांनी असं सांगितलंय की हा श्लोक तत्वज्ञानाचा पाया आहे. पुढचाही श्लोक तत्वज्ञानाचा पाया आहे आणि ह्या तत्वाशी जर आपलं मन चिकटलं तर साम्य आपल्याला शक्य आहे असं ते गुरु बेलसर या ठिकाणी म्हणतात. म्हणजे कुणाही माणसाला दुःख नको असतं. तुकाराम महाराज नाथांची ओवी म्हणे मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी ना भावे जीवी. कुणाला तसं वाटत नाही की मला जे आहे ते दुःख व्हावं, तर मग काय करायचं, त्यामुळे तुम्ही जे आहे ते आपल्या रिएक्शन जे आहे त्या बदला. म्हणजे हे समजून घ्या असं त्यांना. पुढची पण ओवी अशीच आहे की जैसे आटलिया रूपे आटलेपणे ते खोटी म्हणपे पुढती तो घनाकार हारपे जे वेळी अलंकार होती. आणि दुसरी पण ओवी बरोबर दिली 173 आणि 174 की ही दोन्ही जैशी होणी एकी साक्षीभूत सुवर्णी तैशी व्यक्ता व्यक्ताची कडसणी वस्तूच्या ठाई. आता अलंकार आठवला तर लगड होते, मग लगडचा परत अलंकार बनवता येतो. पण ते कॉमन काय आहे, म्हणजे कॉमन काय तर सोनं आहे. तर सोन्याकडे जर तुम्ही लक्ष केलं तर मग जे आहे ते लगड आणि अलंकार याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ते आकाराकडे तुमचं लक्ष जाणार नाही. असं आकारभूत सोन्यावरच जसं अलंकार आणि लगड दोन्हीचे आहे तसं हे आकारलेलं विश्व जे आहे हे निराकारी माया आणि चैतन्य यांच्या ठिकाणी आहे. असं आकार निराकार या दोन्ही सापेक्ष कल्पनांना चैतन्यच आधारभूत आहे. हे विचार करून असं त्यातनं आपल्याला जे आहे ते सोडवायचंय. काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. एक विचार शोधणे पाहिजे म्हणजे विचार विचार विचार. तर हा विचार या ठिकाणी करायला हवा की साधन केल्यानंतर ध्येय विसरून जायचं. साधन साध्य जसं असेल तसंच साधन पाहिजे.
म्हणजे आता परमात्मा समजा, आता परमात्मा आपल्याला प्राप्त करायचं आहे, तर परमात्मा कसा आहे, पवित्र आहे. तर मग आपलं साधनही पवित्र असायला पाहिजे. तुम्ही साधनामध्ये जे इकडे तिकडे तुम्ही करत राहाल, हेवे दावे कराल, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणाल, ज्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं, आणि कोणा घेतात म्हणून तुम्ही पवित्र परमात्माचा ला हे करताय, उद्देश करताय. मग तो जसा असेल तसं साधन असलं पाहिजे, तेव्हा ते साध्य होतं. हे श्री गुरु बेलसरांनी या ठिकाणी सांगितलं आहे की परमात्मा प्राप्तीसाठी जे मन मला वापरायचं आहे ते त्या आत्म्यासारखंच असलं पाहिजे. नाही तर मग जे आहे ते कसं तुम्हाला प्राप्त होईल ते असो. साध्य पवित्र तर साधन पवित्र, हा एक त्याने नियम देऊन दिला या ठिकाणी. सुंदर नियम आहे हा. मग पुढे त्यांनी म्हटलं की ते तरी व्यक्त ना अव्यक्त, नित्य ना नाशवंत, या दोही भावा अतीत अनादि सिद्ध. सिद्ध वस्तू म्हणजे तयार वस्तू. मग ते व्यक्तही नाही, ते अव्यक्तही नाही, ते नित्यही नाही, ते अनित्यही नाही, असं सर्व या ठिकाणी दाखवलेलं आहे. की म्हणजे अशब्द स्पर्श रूपम व्ययम, म्हणजे भगवंत कसा आहे की त्याला शब्दाचा स्पर्श नाही, रूपाचा स्पर्श नाही, असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. असं तो हे आहे, असं परमेश्वर आहे. तर मग जे आहे ते त्याला अव्यक्तही म्हणता येणार नाही. ब्रह्म आत्मा ईश्वर या बोला मोडे सौरस, म्हणे त्याचं ब्रह्म आत्मा ईश्वर शब्दाने ही संज्ञा देता येत नाही. व्यक्तही म्हणता येत नाही, अव्यक्तही म्हणता येत नाही, कारण तो नित्य नाशिवंत काही म्हणता येणार नाही. म्हणजे परमात्म्याला असं काही शब्दांमध्ये तुम्हाला आणता नाही येणार, असं त्यांना म्हणायचं. म्हणजे आता तुमचं दुधाचं दही झालं तर काय बदललं, म्हणजे नामरूप बदललं. तर तसंच जे आहे ते हे सुद्धा परमात्माचं सुद्धा सृष्टी जी झाली ती अशाच प्रकारची झाली की इंद्रिय गोचर जग व अव्यक्त शब्दाने माया म्हटलं आहे. जे व्यक्त म्हणजे काय, ज्यांना इंद्रियांना दिसतं, आणि जे व्यक्त नाही ते काय, म्हणजे ते इंद्रियांना दिसत नाही. तर पुढची होऊन आपण पाहू, जे हे विश्वची होऊनी असे परी विश्व पण नासलेनी न नासे, अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थ दैसा. म्हणजे हे चैतन्य कसं आहे, शुद्ध चैतन्य विश्वाच्या रूपानं जे आहे ते आपल्या समोर आकारलेलं आहे, आणि विश्व पण नाहीसं झाल्याने ते चैतन्य नाहीसे होत नाही. पण त्यांनी लिहिलंय की अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थ जायचा. आता सुनीलजींनी सुद्धा त्याबद्दल बोलला की अर्थ राहतो, हे सांगायचं या ठिकाणी, की पाठीवर लिहिलेले अक्षरे पुसून टाकल्यानंतर त्याचा अर्थ तर राहतो, तो कुठे जातो, तर म्हणजे तो नाही जात कुठे. तर तसंच या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की म्हणजे जे आहे तो अर्थ हा अक्षराचा प्राण आहे, आणि अक्षर अर्थ जो आहे तो त्या ठिकाणी राहील. परमात्मा तत्व अनासिद्ध आहे, सर्व विश्वाचं अधिकरण आहे, सर्व ठीक आहे. एक उपादान असतं आणि एक निमित्त कारण असतं. उपादानही तोच आहे आणि निमित्तही तोच आहे. त्यांनी अभेद दाखवला आहे. त्यांनी काय केलं की म्हणे त्रिगुणात्मिका प्रकृतीचा अंगीकार करून जगत कारण या ठिकाणी झालं, आणि म्हणून काय आहे तर म्हणजे जे आहे ते त्याच्या विकारावर येत नाही, म्हणजे त्याला अविकारित्वावर बाद येत नाही, असं म्हटलंय. की परमेश्वर कसा आहे तर म्हणे जरी त्यांनी विश्व निर्माण केलेलं आहे तरी त्याला विकार नाहीये परमेश्वराला, कारण हे सर्व कसं आहे, अविकारित्व त्याचं बाद झालेलं नाहीये, म्हणजे ठेवलेलं आहे. असं परमात्मा स्वरूपापासून हे संबंध विश्व आलंय, तो खरा अव्यक्त आहे. मग हे आलेले संबंध विश्व जरी नाहीसं झालं तरी परमात्मा स्वरूप तसंच अबाधित राहतो. त्याचं साक्षीत्व जे आहे ते आपल्याला कळायला पाहिजे, की तो साक्षीत्व त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केलाय. आणि नातरी आटतीय अलंकारी नाटते कनक असे जयापरी, तेवी मर्तीय जीवाकारी अमर जे आहे. आठवले जाणाऱ्या अलंकारात जसं न आळणारे सोने असते, त्याप्रमाणे मरणाऱ्या आकारात ते चैतन्य अमर आहे. हा दृष्टांत अनेक ठिकाणी दिलेला आहे की सोनं जे आहे ते आटलं तर काय होतं, आणि परत त्याचा जो आहे तो सुवर्णाचा नाश करू शकत नाही, अशा प्रकारचे जे आहे. तसंच हे जे आहे पुढे की तरंग तरी होत जातो, म्हणजे पाण्याचे जे तरंग असतात त्याच्यावर दिले, पाण्यावर तरंग आला, लाटा येतात आणि जातात, पण पाणी कायमच असतं. तसंच हे परमात्मा आणि सृष्टीबद्दलच दिलंय. तर आता आपण इथे थांबणार आहोत, कारण की आपला वेळही झालेला आहे. पण काही एक दोन पॉइंट फक्त आहे जे बेलसरांनी लिहिलेले या ठिकाणी ह्या संबंधामध्ये, की त्यांनी असं लिहिलंय या ठिकाणी की विद्वान आणि जो अनुभवी मनुष्य असतो, तर आपण असं म्हणतो की एकनाथ महाराज, जनार्दन स्वामी समर्थ आणि ब्रह्मचैतन्य साधू होते पण विद्वान नव्हते. ज्ञानेश्वर महाराज विद्वान होते आणि साधू पण होते. गुरुदेव नारायण विद्वानही होते आणि साधूही होते. तर हे काय म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की हे
दुग्ध शर्करा योग सारखा आहे की एखादा मनुष्य ज्याला अनुभव असेल आणि तो विद्वान पण असेल, असं त्यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे. असं का लिहिलंय या ठिकाणी, तर म्हणे हा योग जो आहे हा जो आहे तो कमी असतो. असं जे आहे ते कमी मिळतं आपल्याला. जास्त करून काय मिळतं तर म्हणे जे आहे ते साधू विद्वान असेल असं नाहीये. साधू असेल पण विद्वान नसेल, विद्वान असेल तर साधू नसेल. पण हे जे आहे हे विशेष त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि दुसरं त्यांनी लिहिलं या ठिकाणी की मानवी जीवन, तत्वज्ञान मानवी जीवनातनं निर्माण होत नाही. आणि ज्या मानवी जीवनातनं जे तत्वज्ञान निर्माण होत नाही ते कसं आहे, म्हणजे ते जे आहे ते वांज आहे. हा एक दिला आहे या ठिकाणी. आणखीन राधाकृष्णनचं उदाहरण दिलंय की गॉड इज द ऍक्टिव्ह साइड ऑफ ब्रह्मा, ऍक्टिव्ह साइड ऑफ द ऍब्सोल्यूट असं म्हटलंय त्यांनी. एक शेवटला एक एक फक्त काही फ्यू सेकंड आहे की एक मनुष्य होता, तो तरुण जो आहे तो साधूकडे गेला आणि म्हणाला की मला सुख हवंय. तर म्हणे ठीक आहे, तुला सुख कशाने मिळेल, तर एक यादी बनवून घेऊन ये. त्याने एक मोठी यादी बनवून घेऊन आला. त्याच्यामध्ये सगळं लिहिलं की लग्न हवं, पैसा हवा, अमकं हवं, तमकं हवं. ती यादी त्या साधूने पाहिली आणि एक लाल पेन्सिल मागितली आणि त्यावरच्या सगळ्यावर त्यांनी काट मारली, खोडलं आणि खाली 2 शब्द लिहिले, भगवंताचं दर्शन. म्हणजे तुम्हाला सुख हवं असेल तर फक्त भगवंताचं दर्शनानेच मिळेल, हा त्या गोष्टीचा उद्देश आहे. फार महत्वाचं आहे. परत परत ते लक्षात ठेवण्याकरता आपल्याला, कारण आम्हाला माहिती आहे की आमचं मन कुठे कुठे जातं म्हणून. जय जय रघुवीर समर्थ. संपदा. बहुतेक संपदा दिसत नाहीये, पण आत्मषटक म्हणून घेऊ. मनोबुद्धिहंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे, न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं, न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुः, न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः, न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायुः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं, न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ, मदो नैव मे नैव मात्सर्यभावः, न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं, न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं, न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः, अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं, न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, अहं निर्विकल्पो निराकाररूपो, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां, सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम्.